नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे सगळ्यांचे सारिकास क्रिएशन्समध्ये। आज मी निघाली एका खास ठिकाणी। तिथे काही खास घरासाठी, मोस्टली बेडरूमसाठी काही फर्निचर मला बघायचे आहे। थंबनेलवरून तुम्ही ओळखलंच असेल की मी कुठे चालली आहे ते। हो, बरोबर आहे, मी चालली आहे आयकियाला। तुर्बा आयकिया, जे नवी मुंबईमध्ये आहे। हे बघा, तुम्हाला नाव दिसलंच असेल आता। तर म्हटलं जर आयकियाला चाललीच आहे तर तुमच्यासोबत आयकिया टूर करावा। तर फ्रेंड्स, चला मग तुम्हीसुद्धा माझ्यासोबत आयकिया स्टोअर एक्सप्लोअर करायला। हे बघा, आम्ही जस्ट पोचलोच आयकिया स्टोअरमध्येच। तुर्बा नवी मुंबईमध्ये हे मोठं आयकियाचं स्टोअर आहे। हे भलं मोठं पार्किंग आहे स्टोअरचं आणि फ्री पार्किंग आहे। सॅटर्डे, संडेज आणि मोस्टली हॉलिडेजच्या दिवशी इथे गर्दी असते भरपूर, पण इतर दिवशी जर वीकडेजमध्ये तुम्ही आलात ना तर स्टोअर रिकामीच असतं। हे बघा, छान असं एंट्रन्स आहे आयकियाचं। खूप मोठं असं नाव लिहिलेलं आहे इथे। खूप सुंदर आणि खूपच मोठं स्टोअर आहे। इथे तुम्हाला घरासाठी पाहिजे ते सगळं मिळेल। फर्निचर, किचन आयटम्स, डेकोर आणि बरंच काही। जसं आम्ही पोचलो तसं सुरुवातीलाच एक बाथरूमचा सुंदर असा सेटअप केलेला होता। इथे सेटअप केलेले जे रूमचे आयडियाज किंवा बाथरूम, किचनचे आयडियाज असतात ना, ते मला खूप आवडतात। खूपच सुंदर असा बाथरूमचा हा सेटअप होता। लाईट वगैरे खूप सुंदर लावलेला होता। एक प्रॉपर सेटअप असल्यामुळे काय आयडिया येते, आपल्याला कळतं की कशाप्रकारे आपण आपलं घर अरेंज करायला पाहिजे। इथे हे सेटअप केलेले बघा, कॉम्पॅक्ट किचन आहे। खूपच सुंदर आहे, अगदी आपल्या छोट्या घरासाठी परफेक्ट। आम्ही मोस्टली आलो होतो मुलासाठी एक स्टडी टेबल बघण्यासाठी। त्याला मोस्टली मूवेबल असा स्टडी टेबल हवा आहे, तो बघण्यासाठी। इथे भरपूर अशा स्टडी टेबलचे व्हेरिएशन्स अवेलेबल आहेत, जे तुम्ही वरती खाली मूव्ह करू शकता तुमच्या हाईटनुसार वगैरे, त्याप्रमाणे आहेत। हे काही मॅन्युअली आहेत, काही तुम्ही बटन्स यूज करून ते मूव्ह करू शकता। सो हा बघा, छान असा एक हॉलचा सेटअप आहे। सगळं टी व्ही युनिटपासून सगळं काही एका स्टोअरमध्ये मोस्टली जे तुमच्या ओव्हरऑल पूर्ण घरासाठी जे फर्निचर लागतं ते सगळं इथे अवेलेबल असतं। आणि ते आपल्या छोट्या घरासाठीसुद्धा ते सेटअप करून देतात, म्हणजे आपल्या गरजेनुसार ते कस्टमाइज करून देतात आपल्याला। खूप असे बघा, आता इथे सुंदर सुंदर असे सोफेज आहेत, सोफा सेट आहेत। आपल्या साईजनुसार आपल्याला जसे हवे त्याप्रमाणे सुद्धा हे कस्टमाइज करून आपल्याला मिळतात। 2 सीटर, 3 सीटर, 4 सीटर असे सगळ्या साईजेसमध्ये सोफे अवेलेबल होते। बघा किती सुंदर हे पॉट आहे। सेंटर टेबल, कॉर्नर टेबलसुद्धा वेगवेगळ्या साईजेसमध्ये, व्हरायटीजमध्ये अवेलेबल आहेत। आपल्याला जसे पाहिजे त्या प्रकारे आपण इथून घेऊ शकतो। तर आम्ही जस्ट हे एक्सप्लोअर करायला आलो होतो, पण नेक्स्ट टाईम जेव्हा मी जाईन प्रॉपर खरेदीसाठी तेव्हा नक्की तुमच्यासोबत पुन्हा आयकिया टूर शेअर करेन। हे बघा, हे काचेचे मग आहेत। 149 रुपीजला होतं। क्वालिटी खूपच छान आहे। आणि हे कॉफी मशीन जे सध्या खूपच व्हायरल आहे ते समथिंग 699ला इथे अवेलेबल आहे। भरपूर असे प्रोडक्ट्स किचन म्हणजे जे किचनमध्ये लागणारं जे साहित्य आहे ते इथे मिळतं। सो हे बघा, हे असे युनिट्स इथे बनवलेले आहेत। मे बी तुम्हाला क्रॉकरी युनिट हवं असेल ते सुद्धा इथे आहेत। स्टडी रूमसाठी जर बुक शेल्फ हवा असेल तेही सुद्धा अवेलेबल आहे। हे बघा, छान असं छोटंसं हे हॉलचं सेटअप यांनी केलेलं आहे। खूपच सुंदर आहे। लाईट्स, लॅम्प शेड्स वगैरे वेगवेगळ्या साईजेसमध्ये बघा, इथे याची प्राईससुद्धा लिहिलेली आहे। वेगवेगळ्या फॉर्ममध्येच लाईट्स, शेड, लॅम्प शेड्स सगळे अवेलेबल आहेत। हे एक छोटंसं वॉर्डरोब होतं, तेही मी ओपन करून चेक केलं। छान होतं। आयडियाज म्हणजे जे रॉड आहेत ते आपण त्याला शिफ्ट करू शकतो, मूव्ह करू शकतो, कशाप्रकारे आपण अरेंज करू शकतो, इथून चांगली आपली आयडिया मिळते। त्याच्यानंतर हे बघा, हे डेकॉर पीस आहेत, 2चा सेट एलिफंटचा। नंतर जर तुम्हाला बुक शेल्फ हवे असतील असे तर तेही आपल्याला इथे कस्टमाइज करून मिळतात। वेगवेगळ्या कलर ऑप्शन्ससुद्धा अवेलेबल आहेत। जो कलर हवा आहे त्या ह्याच्यामध्ये आपल्याला ते कस्टमाइज करून देतात, किंवा जसा आपला आहे तसाही आपण घेऊ शकतो। हे बघा, छोटंसं टेबल क्लॉक आहे आणि हे पुल आउट ड्रॉवर आहे, पण ह्याला पुश करून ओपन करायचं आहे, वेगळंच वाटलं। फ्रेंड्स बघा, हा दुसरा किचनचा सेटअप आहे। माझे लक्ष या सुंदर कंटेनर्सकडे गेले। आयकियाच्या ज्या गोष्टी आहे प्रॅक्टिकल असतात आणि मिनिमलिस्टिक लुक देतात। हे क्यूट जर्स बघा, स्नॅक्स ठेवायला एकदम मस्त। किती सुंदर सेटअप केलेला आहे ना किचनचा। खूप भारी आयडिया आली ना। किचन जर तुम्हाला सेटअप करायचं असेल तर नक्की एकदा आयकिया स्टोअरला व्हिजिट करा। खूप सुंदर प्रकारे अरेंज केलेलं होतं किचन। नंतर मिस्टर आणि मुलगा चेक करत होते। जे मी म्हटलं होतं ना तुम्हाला आधी, जे स्टडी टेबल हे बघा मूव्ह होत आहे,
मॅन्युअली किंवा तुम्ही बटननी ऑपरेट करू शकता. जेवढी हाईट पाहिजे तेवढी तुम्ही त्याला वर शिफ्ट करू शकता. आणि हा छोटासा क्यूटसा लॅम्प आहे जो तुम्ही स्टडी टेबलवर यूज करू शकता. फक्त 299लाच आहे. नंतर इथे काही चेअर्स होत्या, त्याही आम्ही चेक करून पाहिलं. भरपूर व्हरायटीज आहेत. चेअर्समध्ये पण भरपूर ऑप्शन्स आहेत, लो प्राइजेसपासून हायर प्राइजेसपर्यंत. हा बघा आणखीन एक स्टडी टेबल जो वर खाली मूव्ह करू शकता. आणि हे बघा प्रत्येक चेअरची प्राईससुद्धा तिथे लिहिलेले आहे. प्रत्येक व्हरायटीनुसार त्या चेअर्सची प्राइजेस आहे. खूपच छान कम्फर्टवाल्या चेअर्स आहेत, नक्की जाऊन चेक करा. फ्रेंड्स, आम्ही आता आलो आहोत बेडच्या सेक्शनमध्ये. सो इथे छान असे कॉर्नर टेबल्स होते आणि हे असे छोटे छोटे ऑर्गनायझर्स आहेत. हा बघा क्यूट असा हा मोबाईल स्टँड आहे, जस्ट आयनचा आहे 149ला. ही छान अशी ग्लास बॉटल आहे, ती आहे 199 रुपीजला. नंतर हे बघा बेडरूमचे सेक्शन्स आहेत. हे छान असे बेडची साईजेस अवेलेबल आहेत, क्वीन साईज, किंग साईज किंवा आपल्या गरजेनुसार आपल्या बेडरूमच्या साईजनुसार ते आपल्याला बेड कस्टमाइज करून देतात. खूप असे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, आपल्याला आयडियाही येतात. इवन इथे मॅट्रेसेससुद्धा मिळतात, आपल्या गरजेनुसार ते कस्टमाइज करून देतात. हे बघा आणखीन एक किचनचा हा कॉम्पॅक्ट सेटअप खूप छान वाटत होतं. क्रॉकरी युनिटसुद्धा वेगवेगळे आणि खूपच सुंदर तिथे अवेलेबल होते. खूप छान पद्धतीने प्रत्येक युनिट त्यांनी ऑर्गनाईज केलेलं होतं. हे बघा जार आहे जे हल्ली सध्या ट्रेंडमध्ये आहे डिटॉक्स वॉटर बनवण्यासाठी. हे बघा छान असा किचनचा सेटअप आहे आणि त्याच्याच बाजूला ड्राय एरियाचा सेटअपसुद्धा त्यांनी केलेला होता. सो हे बघा छान असं सुंदर असं कॉम्पॅक्ट किचनचं सेटअप. फ्रेंड्स, हे बघा हे आहे पुलआउट ड्रॉवर म्हणू शकता किंवा चेस्ट ऑफ ड्रॉवर्स. व्हाईट कॉम्बिनेशनमध्ये आहे, खूप सुंदर दिसतं आहे. इथे आहे मी. हॅलो सगळ्यांना. बाजूलाच इथे त्यांनी एका वॉशरूमचं काउंटर जे बेसिनचं काउंटर टॉप आहे त्याचा सेटअप दाखवलेला आहे विथ मिरर कॅबिनेट आहे. आणि लगेच दुसऱ्या बाजूला ड्राय एरियाचा सेटअप त्यांनी आपल्याला दाखवलेला आहे. प्लस बाल्कनी आपण कशी अरेंज करू शकतो ते सुद्धा त्यांनी इथे डिस्प्ले केलेलं आहे. जर तुम्ही नवीन तुमचं घर रेनोव्हेट करत असाल किंवा इंटिरियर करत असाल नवीन घराचं, तर आयडियासाठी किंवा काही फर्निचर परचेस करण्यासाठी तुम्ही नक्की एकदा IKEA स्टोअरला व्हिजिट करा. भरपूर अशा आयडियाज आपल्याला इथून मिळतात. आता आपण बघणार आहोत मास्टर बेडरूमचा सेटअप. खरंच खूपच सुंदर सेटअप होता हा बेडरूमचा. खूपच मोठा असा बेडरूम त्यांनी अरेंज केलेला होता. कलर कॉम्बिनेशन जे होतं ना, पूर्ण बेडरूमचं जे कॉन्सेप्ट त्यांनी इथे यूज केलं आहे, खूपच सुंदर असं कलर कॉम्बिनेशनसुद्धा होतं विथ अटॅच बाथरूम. प्रत्येक गोष्ट खरंच खूप सुंदर आहे इथली आणि बघण्यासारखीसुद्धा आहे. जर आवडली तर नक्की परचेससुद्धा करा. कॉस्टली आहे ते प्रोडक्ट्स, पण खरंच खूप युनिक आहेत. हे बघा हे छान असे जार्स आहेत ज्यांनी माझं लक्ष वेधून घेतलं. टॉल जार्स आहेत, हे जस्ट 449 रुपीजला एक होता. आणि हे बघा हे लाईट्स, खरंच इथे लाईट्सचे ऑप्शन्ससुद्धा खूप सुंदर आहेत. स्टडी लॅम्प असो, डेकॉर लाईट असो, खूपच सुंदर आहे. खूपच छान होती ही लाईट की तुम्ही तुमच्या स्टडी टेबलवर यूज करू शकता किंवा बॅकड्रॉपलासुद्धा ही लावू शकता. खूपच सुंदर 1990 रुपयाची ही लाईट होती. नंतर हा लहान मुलांसाठी सॉफ्ट टॉईज होते, हे बिअर्स होते. जस्ट 299 रुपीजला होते. ह्याच्यात कलर्स अवेलेबल होते, व्हाईट, ब्राऊन, खूप वेगवेगळे टॉईज अवेलेबल होते जस्ट फॉर 299 रुपीजला. आहे बघा व्हाईट पोलार बेअरसुद्धा आहे, खूप सुंदर होते हे टॉईज. जर कोणाला गिफ्ट करायचं असेल तर हे तुम्ही इथून घेऊ शकता. छान गिफ्टिंग ऑप्शन आहे. हा छोटासा एलिफंटसुद्धा होता, खूपच सुंदर होता हा. खरंच इथे गिफ्टिंग ऑप्शनसुद्धा खूप छान आहेत लहान मुलांसाठी. नंतर ही एक बॅग होती, लॉन्ड्री बॅगसाठी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता. आऊच्या शेपमध्ये होती, छान होती ती, खरंच खूप सुंदर वाटली. सो ह्याची प्राईस समथिंग 499 वगैरे काहीतरी होती. ऑक्टोपस वगैरे सुद्धा म्हणजे सॉफ्ट टॉईजचं सुद्धा इथे भरपूर असं कलेक्शन आहे IKEAमध्ये. हे छोटे क्यूट असे डॉगीच्या शेपमधले हे लंच बॉक्स आहेत, मुलांना तुम्ही नक्की देऊ शकता. छान होते हे लंच बॉक्ससुद्धा. पुढे गेल्यानंतर हे असे जार्स जे लॉकवाले, ज्यांना लॉक आहे अशा प्रकारचं, ते सुद्धा इथे अवेलेबल आहेत वेगवेगळ्या सायझेसमध्ये.
छोट्यापासून मोठ्यापर्यंत. किचन सेक्शन मी जास्त एक्सप्लोर नाही केलं. पुढच्या वेळेस जेव्हा जाईन तेव्हा नक्की तुमच्यासोबत किचन सेक्शनसुद्धा शेअर करेन. हे ग्लासेस आहेत, खूप सुंदर आहेत. 149 प्राईज आहे. क्वालिटीही खूप छान आहे. सो आता मी निघालो खाली दुसऱ्या सेक्शनमध्ये जाण्यासाठी. वेगवेगळे सेक्शन्स आहेत इथे, तुम्ही नक्की एक्सप्लोअर करू शकता. हे बघा इथे ओरिजिनल प्लांट्सचं सुद्धा सेक्शन आहे. इथे बघा नाईफ्स वगैरेचं सुद्धा आहे. हे बघा सेम जार्स जे म्हटलं होतं ना मी वेगवेगळ्या सायझेसमध्ये अवेलेबल आहेत. हे जरा घाईतच मी घेतलं. पुढच्या वेळेस जेव्हा जाईन तेव्हा नक्की तुमच्यासोबत किचन आता आम्ही आलो आहोत ह्या डोअरमॅटच्या सेक्शनमध्ये. खूपच रिजनेबल रेटपासून स्टार्टिंग आहे या डोअरमॅट्सची. खूपच सुंदर कलेक्शन आहे. 299पासून स्टार्टिंग आहे. इवन कार्पेटसुद्धा आहेत, प्रत्येक सायझेसमध्ये इथे अवेलेबल आहेत. आपल्याला हे सगळे प्रोडक्ट्स आहेत ना IKEAचे ऑनलाईनसुद्धा अवेलेबल आहेत आणि त्यांच्या वेबसाईटवरसुद्धा ॲमेझॉनवरतीसुद्धा तुम्ही चेक करू शकता. आता आम्ही आलो आहोत IKEAच्या प्लांट सेक्शनमध्ये, जिथे ओरिजिनल प्लांट्स आणि आर्टिफिशियल प्लांट्स मिळतात. घरात जर खरंच फ्रेशनेस आणि ग्रीनरी हवी असेल ना तर नक्की तुम्ही IKEAमधून एखादं ओरिजिनल किंवा आर्टिफिशियल प्लांट विकत घेऊ शकता. प्लांट्स ठेवण्यासाठी इथे सिरामिक आणि मेटलचे प्लांटर्स अवेलेबल आहेत. त्याची स्टार्टिंग पण काहीतरी 149पासून आहे. खरंच खूप सुंदर कलेक्शन आहे प्लांटर्सचं सुद्धा. फेक प्लांट्स ज्यांना म्हणजे पाणी घालणं मॅनेज होत नसेल, वेळ नसेल किंवा प्रॉपरली ते खऱ्या झाडांची काळजी घेऊ शकत नाहीत किंवा फ्लावर्स मेंटेन करू शकत नाहीत, तर त्यांनी इथून आर्टिफिशियल प्लांट्स किंवा फ्लावर्स जे आहेत ते घेऊ शकतात आणि आपलं घर सजवू शकतात. भरपूर व्हरायटी आहे, छोट्या झाडांपासून अगदी मोठ्या झाडांपर्यंत. इथे आल्यानंतर ना ह्या पूर्ण प्लांट सेक्शनमध्ये आल्यानंतर ना एक पॉझिटिव्हिटी आणि ग्रीन वाईब मिळतं. खूप छान कलेक्शन आहे. हँगिंग पॉट्सचं सुद्धा खरंच खूप छान वाटतं इथे आल्यानंतर. आणि ग्रासचं कलेक्शन तर विचारूच नका. हे बघा किती सुंदर टाईपचे ग्रासेस आहेत. हे तुम्ही कुठेही तुमच्या गार्डन एरियामध्ये वगैरे डेकॉर करण्यासाठी किंवा मोस्टली बाल्कनीला जर तुम्हाला सजवायचं असेल ना आणि तिथे ऊन वगैरे येत नसेल तर तुम्ही अशा प्रकारचे हे आर्टिफिशियल प्लांट्स घेऊन तुम्ही तुमचं बाल्कनी एरिया डेकॉर करू शकता. खूप व्हरायटी ऑफ प्लांट्स, फ्लावर्स आहेत आणि त्यांचे प्राइजेसही तसे रिजनेबल आहेत. नक्की जाऊन चेक करा. फ्रेंड्स, तुम्हाला ह्याच्यातलं कुठलं प्लांट किंवा आर्टिफिशियल प्लांट आवडलं किंवा फ्लावर आवडलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. हे बघा फ्रेंड्स, इथे हे टी लाईट कॅन्डल होल्डर आहेत छोटेसे आणि प्लस हे पॉट शेपमध्ये सुद्धा खूप छान कलेक्शन आहे टी लाईट होल्डर्सचे सुद्धा इथे. आणि इथे तुम्हाला ना फ्रेंड्स हव्या त्या गोष्टींचे फ्लॅट पॅक्स मिळतात. हे बघा इथे अरेंज करून ठेवलेत. म्हणजे फर्निचर तुम्ही इथून कलेक्ट करायचं आणि तुमच्या घरी नेऊन असेंबल करू शकता. खरंच खूप सुंदर आयडिया आहे आणि कॉन्सेप्ट आहे IKEAची. खूपच भारी कलेक्शनसुद्धा आहे इथे किचनचं, फर्निचरचं आणि होम डेकॉरचं सुद्धा. नक्की जाऊन चेक करा. सो फ्रेंड्स, कशी काय वाटली तुम्हाला माझी IKEAची टूर? जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, IKEAची टूर आवडली असेल आणि तुम्हाला ह्याच्यातलं कुठलं प्रोडक्ट आवडलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत फ्रेंड्स, बाय बाय. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.